असेच बाळूमामांचे गोड आणि जीवनोपयोगी संदेश जर तुम्हालाही सर्वप्रथम मिळवायचे असतील तर आत्ताच तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या आजच्या या संदेशाला एक लाईक जरूर करा. आजचा हा संदेश तुमच्या समोर देवी शक्तीने आलेला आहे, म्हणून आजचा हा संदेश तुम्ही नक्कीच पूर्ण वेळ देऊन ऐकावा. हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या पाठची सर्व साडेसाती जळून जाईल आणि तुम्हाला मोठी गोड बातमी देखील मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होताना तुम्ही पाहाल. परंतु आजचा हा संदेश तुम्ही शांत मनाने नक्कीच ऐकावा. गरज नाही लागत कुणाची, भीतीही नाही वाटत कशाची. बाळूमामा सोबत असताना मार्गही अगदी सोपा होतो, अंधारी अगदी नाहीसा होतो. हे गुरुमाऊली सोबत असताना कशाला कुणाची उगीच वाट बघावी, का ओगाच कसली काळजी करावी. हे गुरुमाऊली सोबत असताना सामोरे जातो मी हसत हसत संकटांना, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. नक्कीच हे गुरुमाऊली असेच नेहमी तुम्ही सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. बस एवढीच प्रार्थना मी तुमच्या चरणी नक्कीच करतोय. मामा म्हणतात, बाळा थांब, पुढचे वाक्य तू नीट ऐक. कोणाच्याही मागे धावू नकोस, तिथे तुझी किंमत कमी होईल. कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देतात, त्याच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते. बाळ, तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट नक्कीच होणार नाही. घाबरू नको, निश्चिंतच मी तुझ्या पाठीशी आहे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. माझी जपमाळ ही बाळूमामांचा टेलिफोन आहे, ती हॉटलाईन आहे. हातात माळ घेतलो ना तर मग बाळूमामांशी संपर्क माझा जोडला जातो. श्री संत सद्गुरू बाळूमामा हे तर नक्कीच टोपण नाव. या नावाने हाक मारली की ती नक्कीच माझ्या बाळूमामांपर्यंत पोहोचतेच. म्हणूनच आपणही एकदा तरी दिवसातून वेळ काढून बाळूमामांचे नामस्मरण करावे. एकदा तरी नक्कीच क्षण काढून भगवंतांची भक्ती करावी, त्यांचे स्मरण करावे. बस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये होणारे चमत्कार स्वतः मात्र तुमच्या डोळ्याने नक्कीच पाहाल. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो ना, त्याच्या दारावर मात्र उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती बाळूमामांवर श्रद्धा ठेवून बाळूमामांच्या इच्छेचिच्छा मिळवून राहतो, त्याला बाळूमामांच्या कृपेने भरपूर जास्त असे सुख नक्कीच प्राप्त होते. बाकी मित्रांनो, कर्म करताना तुम्ही सावध राहा, कारण त्यावेळी तुम्हाला भगवंत पाहत आहेत. तुमच्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार स्वतः भगवंत आहेत. गुरुमाऊली आपल्याला म्हणतात की आधी नक्कीच मी होतो, अंतही मी आहे. सर्वव्यापी, सर्व साक्षी, अनंतरूपी नक्कीच समर्थ मी आहे. मी फक्त देह मात्र बदलीत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच काही राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच मात्र तुझ्या बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. म्हणूनच जीवनामध्ये पुढे तुम्हाला जायचे असेल तर प्रथम तुम्ही कानाने बहिरे व्हावे. कारण काही मोजकीच लोक सोडले तर बाकीचे मात्र मनोबळ दुबळे करणारेच तुम्हाला मात्र नक्कीच मिळतील. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु तुम्ही स्वतःला तयार नक्कीच करा. मी स्वतः तुमच्याजवळ पूर्णत्व होईल. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुमच्या नशिबात ग्रह वक्रे अर्थात असू द्यात किंवा 7.5चे भोग असू द्यात, तुमच्या प्रारब्धाचा एकच आहेत किमयागार, ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. म्हणूनच आपण मात्र त्यांचे नामस्मरण अगदी निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. मोजून अर्थात बसू नये. महिने आणि तारखा जीवनाचा आनंद घ्यावा, अगदी फुलपाखरासारखा. फुलपाखरू अगदी 14 दिवस जगते, परंतु तो 14 दिवस जगून नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून जाते. त्याच पद्धतीने आपण कितीही नक्कीच वर्ष किंवा दिवस जगू, परंतु आपण मात्र प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊन हे आयुष्य नक्कीच जगले पाहिजे. बस आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दुःखामध्ये मात्र नक्कीच होतो. वेळ, विश्वास आणि आदर हे असे पक्षी आहेत जे एकदा जरी उडून गेलीत ना तर मग मात्र परत कधीच येत नसतात. केवळ योगायोग असे काहीच नसते. अर्थात जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ मात्र नक्कीच असतो. जगण्याचा आनंद हा तर आपल्या अवतीभोवती नक्कीच आहे, फक्त त्याला मात्र शोधता नक्कीच आले पाहिजे.
मागे माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुख दुःख अवलंबून असते. मी प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही कोणत्याही माणसाला प्रथम अडचणीमध्ये जपा, तो तुम्हाला आयुष्यभर 101% जपेल. आयुष्यात जर सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे मात्र नक्कीच आपण सोडून दिले पाहिजे. माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो, परंतु माणुसकी ही मात्र काही काही घरातच जन्म मात्र नक्कीच घेते. हिंमत एवढीही ठेवा की अर्थात तिच्यासमोर नशिबालाही हात मात्र नक्कीच जोडावे लागतील. बस एवढी मात्र आपण हिंमत नक्कीच ठेवली पाहिजे. अर्थात हिंमत म्हणजे उत्तम कर्म करण्याचे, भरपूर जास्त असे परिश्रम करण्याचे आपण मात्र नक्कीच हिंमत ठेवली पाहिजे. चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून अर्थात अनुभवातून शिकण्यात नक्कीच आहे. पाहिलेलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत ठेवणे म्हणजे जीवन जगणे आहे. बाकी तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर नक्कीच तुमचा मात्र विश्वास दिसायला पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र नक्कीच मनामध्ये ठेवलं पाहिजे, ते म्हणजे हिंमत एवढीही ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही पूर्णत्व झुकावं लागेल. बस एवढीच गोष्ट तुम्हाला प्रथम मात्र योग्य पद्धतीने लक्षात ठेवायची आहे. चांगले कर्म केल्याने बाकी काही असो वा नसो, रात्री मात्र नक्कीच चांगली झोप लागत असते, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने प्रथम मात्र महान बनतो. जो निस्वार्थ होऊन काम सुरू करू शकत नाही, अर्थात त्याला कर्मयोगी म्हणता देखील येणार नाही. मनुष्य हा तर कर्माने महान ठरतो, जन्माने कधीही नाही. तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना नक्कीच देणार. जे तुमच्यासोबत होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर ते इतरांसोबत तुम्ही नक्कीच करू नका. बाकी नेहमी स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे तुमचे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य मात्र नक्कीच ठरवितात. कर्मावर विश्वास ठेवणारा कधीच कोणाला मात्र दुखवित नसतो, एवढं मात्र नक्कीच खरे. ज्याचे कर्म चांगले त्याचे जीवन देखील नक्कीच चांगले. माणूस मात्र कर्माने नेहमी मोठा होतो, पण अर्थात कुकर्माने अंधकरणात मात्र नक्कीच जातो. मित्रांनो, माणसांचे कर्म हेच त्याचे भविष्य नेहमी निर्माण करतात. आणि मनुष्य जन्मता कधीच भाग्यवान नसतो, त्याचे नशीब मात्र कर्माने नक्कीच घडते. व्यक्तीच्या यशाचे कारण त्याचे नशीब नसून त्याचे मात्र नक्कीच कर्म असतात. तुमचे नशीब तुमचे भविष्य सांगते, पण तुमचे कर्म तुमचे मात्र भविष्य नक्कीच घडवते. प्रत्येक कृती हे तर अर्थात बीजासारखी नक्कीच असते. तुम्ही जसे बी लावाल ना तसेच फळ मात्र तुम्हाला मिळेल. कितीही संकटे आलीत तरी प्रत्येक टप्प्यावर घाबरू नये. फक्त तुम्ही मात्र तुमचे कर्म उत्तम नक्कीच ठेवली पाहिजेत. आणि जी व्यक्ती नेहमी चांगले कर्म करण्यास सक्षम आहे, अर्थात ती प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात मात्र नक्कीच करते. तुमच्या संपत्तीचा माज तुम्ही कधीही करू नका. जर कमाई तुमच्या अर्थात कुकर्मामधून असेल तर कधीही आपण मात्र नक्कीच माज करू नये. बाकी जीवनाचे फळे तर कर्मानुसारच प्राप्त होते, धर्मानुसार नक्कीच कधीही नाही. जो व्यक्ती कर्माने मेहनती आहे ना, त्याला आज नाही तर उद्या नक्कीच योग्य पद्धतीने आयुष्य मात्र जगाला नक्कीच मिळेल. जोपर्यंत आयुष्य आपले चालू आहे, चांगले कर्म तुम्ही मात्र नक्कीच करत राहा. आणि जेव्हा तुमचे हे आयुष्य संपणार तेव्हा मात्र कोणास ठाऊक कधी काय घडणार. म्हणूनच प्रथम मात्र आपण भगवंतांची भक्ती करण्यास आत्तापासूनच आणि या क्षणापासूनच सुरुवात करावी. कारण भगवंतांची भक्ती जो निस्वार्थ मनाने करीत असतो त्याच्या आयुष्यामध्ये भगवंत त्याला प्रत्येक गोष्ट नक्कीच योग्य देत असतात. एखादी व्यक्ती किती सुंदर आहे त्याचा चेहरा नाही तर त्याचे कर्म प्रथम दाखविते. देवही त्यांना आधार देतो बरं का, ज्यांच्याबरोबर त्यांचे चांगले नक्कीच कर्म असतात. मागे आपले कर्म चांगले ठेवणे हाच नक्कीच संपूर्ण सृष्टीचा सर्वात मोठा धर्म आहे. आणि हा धर्म मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच पाळला पाहिजे. जोपर्यंत आयुष्य चालू आहे तोपर्यंत आपण हसून खेळून सगळ्यांशी गप्पा मारून मात्र जगले पाहिजे. आणि आयुष्य संपल्यानंतर तुमचा धर्म काय आहे हे देव मात्र कधी बघणार नाही. देव फक्त तुमचे कर्म मात्र नक्कीच बघणार. तुमच्या नशिबाला देव समजू नका. अर्थात तुमचे कर्म ही तुमची पूजा आहे. आणि भगवंत म्हणतो, मी मूर्तीपेक्षा जास्त माणसाच्या कर्मामध्ये आहे. म्हणूनच कर्मामध्येच तुम्ही भगवंत पहा.
बाकी श्रम करा अर्थात आदेशानुसार आणि फळ मिळवा तुम्ही तुमच्या कृतीनुसार. उच्च विचार उच्च कार्याकडे नेतात आणि उच्च कृत्य सर्वोच्च नक्की यशाकडे नेतात. एवढं मात्र नक्कीच, दुखावलेलं मन, रिकामा खिसा आणि अपमान हे 3 जगातील उच्च शिक्षक आहेत. बाकी माणसाला दुनिया भरलेला किस्सा दाखवतो आणि रिकामा किस्सा मात्र दुनियेतले माणसं नक्कीच आपल्याला दाखवतात. अर्थात प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट काही ना काही आपण प्रत्येकाला मात्र दाखवितच असते. म्हणूनच आपण देखील प्रत्येक गोष्टी योग्य पद्धतीने समजून नक्कीच जगलं पाहिजे. जेवढं तुम्ही आज गमवलेले आहात ना, त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणून ओघाची काळजी करणं सोडा, ओघाची चिंता करणं सोडा. जेवढं तुम्हाला सध्या भगवंतांनी दिलेले आहेत त्यामध्येच तुम्ही मात्र आनंदी राहा. पैशाचे वजन खूप कमी असतं, पण त्याला खिशात सांभाळणं हे मात्र खूप कमी लोकांना जमतं. श्रीमंतीच्या काळात थोडा जास्त घाम तुम्ही गाळा. गरिबाच्या काळात रिकामा किस्सा नक्कीच बघायची वेळ तुमच्यावर मात्र येणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी भरलेला किस्सा असल्यानंतर माणसाने कधी देखील गर्व करू नये, कारण जो गर्व सध्या तुम्ही करत आहात ना, तोच तुमचं भविष्य अर्थात नक्कीच खराब करू शकते. लोकांकडे बघत राहिल्याने रिकामा किस्सा भरणार नाही, अर्थात काम केल्याने नक्कीच भरेल. म्हणून भगवंतांनी इतरांना काय दिले हे आपण पाहण्यापेक्षा नेहमी भगवंतांनी आपल्याला काय दिलेले आहे बस ते पाहून आपण त्यामध्येच आनंदी मात्र राहिले शिकले पाहिजे. बस एवढंच करे. आणि रिकामा किस्सा करणं नक्कीच माणसाच्या मात्र हाती नसतं, पण खर्च करणं त्याच्या नक्कीच हातात आहे. ज्यांच्यामध्ये रिकामा खिसा भरायची ताकद आहे ना, तोच मात्र खरा जीवनाचा नक्कीच शिल्पकार आहे. आयुष्यात खूप जण मिळतात, परंतु रिकामा खिसा भरणारे कधी देखील मिळणार नाहीत, एवढे मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर नक्कीच आयुष्यामध्ये कधी देखील तुम्ही रडत राहणार नाहीत. गरिबाच्या काळात अर्थात गरिबीच्या काळात थोडा जास्त घाम गाळा, बस एवढंच तुम्ही समजून घ्या. अहंकार नक्कीच नकारात्मक आहे, पण स्वाभिमान हा सकारात्मक नक्कीच असतो. बाकी बाहेर पडल्याशिवाय ज्या पद्धतीने जग कळत नाही, मीपणा सोडल्याशिवाय माणसं कधी जुळत नाहीत, कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी कधीही उजळत नाही, कष्ट केल्याशिवाय चूक मात्र कधीही नक्कीच मिळत नाही. बाकी चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य देखील आपले हे मात्र कधी घडत नाही. स्वाभिमानाशिवाय अर्थात कोणीही सुखी कधीही राहू मात्र शकणार नाही. आणि स्वतःला तुम्ही मात्र प्रथम प्राधान्य द्या. याचा अर्थ तुम्ही स्वार्थी आहात असं नाही, पण स्वाभिमान जपणं हे देखील नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि तुमचा स्वाभिमान शून्य होईल इतकेही तुम्ही कधी कोणासमोर झुकू नका, कारण स्वाभिमान जपला तर नक्कीच आयुष्यात काय हवं ते वेळेत तुम्हाला समजून जाते. म्हणूनच कोणासाठी तुमचं वागणं तुम्ही मात्र बदलू नका. अर्थात स्वाभिमानाचं सर्व काही नक्कीच आहे, बस एवढंच आपण समजलं पाहिजे. नक्कीच आयुष्यामध्ये काही देखील घडलं तरी देखील आपण मात्र नक्कीच आनंदी राहून हे आयुष्य जगलं पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, सध्या तुमच्याकडे जे काही आहे ना, ते मात्र तुमच्यासाठी उत्तमच आहे. म्हणून जास्त चिंता आणि काळजी करणं तुम्ही मात्र आता सोडा आणि भगवंतांचे तुम्ही निस्वार्थ मनाने नक्कीच भक्ती करा, नामस्मरण करा आणि त्यांची तुम्ही सेवा करा. बस एवढ्याच गोष्टी तुम्ही मात्र प्रथम समजून घ्या. बाकी मन खूप मात्र दुखी जर तुमचे झालेली असेल तर असेच तुम्ही भगवंतांचे संदेश शांत मनाने मात्र नक्कीच करत चला. बाकी जवळीक साधून माझ्याशी मात्र कोणी नक्कीच काय देखील केले, अर्थात तुम्हाला कोणी काय देखील म्हटले तरी देखील ते मात्र तुमच्या नक्कीच मनावर आहे. योग्य गोष्टींचा स्वीकार करणे योग्य आणि अयोग्य गोष्टीला ऐकून एका कानातून सोडणे हे मात्र नक्कीच योग्य. म्हणून आपल्याला मात्र योग्य गोष्टी नक्कीच समजायला हव्यात. बस एवढंच तुम्हाला समजलं पाहिजे. धन दौलत कधी कोण कोणाला देत नसते, म्हणूनच आपण देखील प्रत्येकाला मान सन्मान नक्कीच दिला पाहिजे. अर्थात तुमच्याकडे भरपूर धन आहे, भरपूर पैसे आहेत, म्हणजे कधी तुम्ही कोणाशीही कसेही मात्र वागू शकणार नाही. कारण जो भगवंत देऊ शकतो ना, तो भगवंत तर घेऊही शकतो. बस एवढ्याच गोष्टी आपण समजल्या पाहिजेत. दुसऱ्यांच्या चुका सहजपणे दिसतात, पण स्वतःच्या चुका पाहणंही
तितकंच मात्र नक्कीच महत्त्वाचं आहे. बाकी मोठेपणाने वागण्यासाठी अहंकाराला त्याग नक्कीच करावा लागतो. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये अर्थात माणूस मोठा झाला की प्रथम तो बाळपण विसरतो, त्याचे लग्न झाले की तो त्याच्या आईवडिलांना विसरतो, त्याला मुले झाले तर भावंडांना विसरतो, आणि श्रीमंत झाला तर त्याच्या नक्कीच गरिबीला तो विसरतो, आणि म्हातारा झाल्यानंतर विसरलेल्या गोष्टींना नक्कीच तो पुन्हा आठवत बसतो. अर्थात कर्मचक्र आणि कालचक्र असेच आहे, जे तुम्ही करणार आहात तेच तुमच्याकडे उलटून पुन्हा येणार आहे. म्हणून प्रथम कोणतेही कर्म करताना विचार करून आपण केली पाहिजेत, आणि संकटांचा सामना हा तर आत्मविश्वासाने केलं पाहिजे. यश मात्र नक्कीच आपली आहे. आणि या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्या हा का तुम्हाला नक्कीच कमकुत नाही, तर मजबूत मात्र प्रथम बनवायला येत असतात. अर्थात आशेचे बी पेरले व प्रयत्नांचे खतपाणी योग्य वेळी दिले तरच यशाचे पीक मात्र पदरात आपण प्रत्येकांच्या पडत असते. भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की आज तुम्ही नक्कीच काय करता. जे तुम्ही सध्या करीत आहात तेच मात्र उद्या तुमच्याकडे परत येणार आहे. आणि एकदा जरी वेळ निघून गेली ना की मग सर्व काही बिघडून जाते असं मात्र नक्कीच म्हणतात. पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ मात्र नक्कीच जाऊ द्यावा लागतो. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायचा अर्थात स्वीकारायला तयार असतात. आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत मात्र नक्कीच नसतात. एकतर ते जिंकतात किंवा आयुष्यामध्ये शिकतात. नक्की जे काही शिकत असतात त्या मात्र नक्कीच अनुभवावरून ते उंच ध्येय लवकरात लवकर पुन्हा काढतात. म्हणूनच प्रथम मात्र आपण कधीही चिंता करू नये, बस एवढंच तुम्ही स्मरणात ठेवा. आणि समुद्रात कितीही मोठे वादळ जरी आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी देखील सोडत मात्र नक्कीच नसते. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात मात्र तुम्ही तुमची आवड नक्कीच निर्माण करायला शिका. समाधान ही तर अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली ना तो मात्र जगातला सर्वात नक्कीच सुखी मात्र मनुष्य आहे. एवढं मात्र नक्कीच खरे. आपण मात्र नेहमी ठाम राहायला शिकावं. निर्णय जरी चुकला तरी देखील हरकत नाही. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असला तर जीवनाची सुरुवात कुठूनही तुम्हाला मात्र नक्कीच करता येत असते. सर्वात चांगली आणि सुरक्षित गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात नक्कीच संतुलन राखणे आहे. एवढे मात्र नक्कीच करे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे आयुष्यामध्ये आजच्या वाईट परिस्थितीनुसार तुम्ही कधी देखील उद्या देखील तुमची परिस्थिती वाईटच येणार असं मात्र नक्कीच तुम्ही समजून घेऊ नका. कारण आयुष्य कधी नक्कीच बदलेल हे मात्र कधीही नक्कीच सांगू शकणार नाहीत. म्हणूनच आयुष्यामध्ये प्रथम मात्र आपण नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. जास्त चिंता करणं सोडा आणि भगवंतांचे तुम्ही प्रथम मात्र नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त तुम्ही तुमचे लक्ष द्या. बस एवढंच आपण मात्र समजलं पाहिजे. मामा म्हणतात शांत राहा. आयुष्याचा प्रवास असाच असतो. जेवढं तू गमावलेले आहेस त्यापेक्षा जास्त तुला तुझ्या आयुष्यामध्ये तेव्हाच मिळणार जेव्हा तू उत्तम कर्म करण्यास सुरुवात करशील. म्हणून प्रथम तुम्ही उत्तम कर्म करा, मगच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठमोठी चमत्कार होताना तुम्ही पाहाल. आणि चमत्कार हे काय असेच होत असतात. अर्थात एखादं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला मात्र भरपूर जास्त असे कठीण प्रयत्न नक्कीच करावे लागतात. म्हणूनच तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये योग्य ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला योग्य ती मेहनत ही मात्र करावीच लागणार. कधी कधी मी फक्त स्मित करतो आणि नक्कीच म्हणतो भगवंता मला माहिती आहे की हा तुझाच नक्कीच चमत्कार आहे. बट जेव्हा आपण दिवसाची सुरुवात करतो ना तेव्हा वाटते की पैसाच अर्थात जीवन आहे, परंतु जेव्हा परतून मागे येतो तेव्हा वाटते की शांतीच हे नक्कीच जीवन आहे. अर्थात भगवंतांनी ही संपूर्ण सृष्टी निर्माण करण्यापूर्वी असेच काही मोठ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत ज्या आपण मात्र योग्य पद्धतीने पाहिले पाहिजेत. बाकी कितीही जपले कुणाच्या मनातील भाव तरी देखील वेळ आल्यानंतर माणसं मात्र खिळून जातात डाव, आणि तेव्हाच खरे कळून येतात प्रत्येकाच्या मनातील स्वभाव. असा एक दिवस येतो जेव्हा आपल्याला हे नक्की समजले
की पाने मात्र फिरविणे ही जगातील सर्वोत्कृष्ट भावना आहे. कारण आपण जाणता की आपण ज्या पानावर अडकलेले होतो, अर्थात त्यापेक्षा पुस्तकात बरेच काही नक्कीच आहे. संघर्ष करताना घाबरू नये, कारण संघर्षाच्या वेळी माणूस एकटाच असतो, परंतु यशानंतर मात्र सर्व जग तुमच्यासोबत नक्कीच असतं. परंतु प्रेमळ मित्रांनो, जेव्हाही तुम्ही संघर्ष करीत असतात ना, तेव्हा जो व्यक्ती तुमच्या प्रथम नक्कीच सोबत असतो त्याला मात्र तुम्ही तुमच्या यशाच्या दिवसांमध्ये कधी देखील नक्कीच विसरू नका. बस एक नक्कीच सुंदर विचार आहे, फक्त स्वतःसाठी जगलात तर नक्कीच मेलास, पण स्वतःसाठी जगून इतरांसाठी जगलास तरच तुम्ही हे तुमचं आयुष्य जगलास. ज्यांनी स्वतः यातना सहन केले आहेत, अर्थात वेदनांना तोंड दिले आहे, अशी माणसे केवळ स्वतःचे दुःख कुरावळत न बसता इतरांसाठी देखील काम करून आदर्श नक्कीच घालून देत असतात. एवढे मात्र नक्कीच, मागे आपले भाग्य आणि मृत्यू या गोष्टी ज्याप्रमाणे टाळता कधी येत नसतात, त्याचप्रमाणे दुःख ही आपल्याला कधीही न टाळता येणारी अर्थात गोष्ट आहे. मानवी जीवनात येणाऱ्या दुःखाचे महत्त्व कमी लेखून कधीही आपल्याला चालणार नाही. दुःखाशिवाय मानवी जीवनाला परिपूर्णता येत नसते. सतत सुख आले तर माणसाला दुःखाची किंमत कशी बळ करणार. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, भगवंतांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख दिलेले आहे, अर्थात त्यांना तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त सुख मात्र द्यायचे आहे. म्हणून बाकी मानवी जीवनात दुःख नक्कीच येणारच, एवढं मात्र अटळ सत्य. आपल्या जीवनातील परिस्थिती जरी आपल्याला प्रतिकूल असली तरी देखील आपण मात्र खचून न जाता, निराश न होता त्या परिस्थितीला धीराने सामोरे जाऊन आपले जीवन जगण्याची दिशा मात्र प्राप्त नक्कीच करू शकतो. वजीर गेला म्हणजे तुम्ही हारलात असा मात्र विचार कधी तुम्ही नक्कीच करू नका, कारण एक अर्थात प्यादा सुद्धा तुमचं नशीब मात्र बदलू शकतो. फक्त तुम्ही मात्र तुमचे प्रयत्न कधी देखील सोडू नका. खरी बुद्धिमान व्यक्ती नेहमी सक्रिय श्रोता असते, ज्याच्याकडे ऐकून घेण्याचे एक वैशिष्ट्यपूर्ण कसब आहे, अर्थात असते. समोरची व्यक्ती काय बोलत आहे यापेक्षा त्याच्या बोलण्यामागे काय भावना आहे हे मात्र जाणून घेण्याचे असाधारण कौशल्य त्याच्याकडे नक्कीच आहे. आणि दुसऱ्यांची निंदा आणि स्वतःची स्तुती कोणती व्यक्ती अगदी सहज साक्षी पुरवल्याशिवाय स्वीकारत मात्र कधीच नसते. जीवन जगणे सोपे नसते. संघर्षाशिवाय कोणी मात्र कधी मान होत नसते. जोपर्यंत टाकीचे घाव बसत नाहीत ना, तोपर्यंत दगडाला सुद्धा देव नक्कीच कोणी मानत नसते. म्हणूनच तुम्हाला देखील परिस्थितीचे घाव नक्कीच तुम्ही सोचल्याशिवाय तुमचे मात्र उत्तम दिवस कधी देखील येणार नाहीत. नम्रतेने बोलणे, प्रत्येकाचा आदर करणे, धन्यवाद देणे आणि जर आवश्यकता भासली तर माफी मागणे, हे गुण ज्यांच्या जवळ आहेत ना, ते तर सदैव सर्वांच्या जवळचे आणि सर्वांसाठी खास असतात. प्रथम मात्र अशी लोक भगवंतांसाठी देखील खास असतात. म्हणूनच आपण देखील असे नक्कीच व्यक्ती हो. शुद्धता तर विचारांमध्ये आहे. माणूस कुठे पवित्र असतो, फुलात सुद्धा किडे असतात आणि दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगले बघा, माणसं सुद्धा तुम्हाला देव नक्कीच दिसेल. बाकी ज्या लोकांनी तुमचे अधपतन केले त्यांच्यापासून तुम्ही प्रथम दूर जा, त्यांचे कधीही तुम्ही निराकरण होणार नाही. अशा लोकांना नक्कीच संतुष्ट करण्याचा कधीही प्रयत्न करू नका, जे कधीही आपली योग्यता पाहणार नाहीत ना. अर्थात आपल्या आत्म्याला त्रास देणाऱ्या गोष्टींपासून आपण जितके दूर जाल तितके आपण मात्र निरोगी आणि आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगाल. बाकी आपण त्यासाठी नक्कीच तयार आहे. बाकी आपण त्यासाठी तयार असला तेव्हा भगवंतांना माहिती आहे, त्याच्यावर नक्कीच वेळेवर विश्वास ठेवा. अर्थात प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही या गोष्टी समजून घ्या, त्या म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला मात्र भगवंत नक्कीच देतील. म्हणूनच जास्त चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आपण मात्र नेहमी भगवंतांचे नामस्मरण योग्य पद्धतीने केले पाहिजेत. आणि जर नक्कीच बाळूमामा तुम्हाला थांबवत असतील तर तुम्ही मात्र प्रथम थांबवावे, कारण हे गुरुमाऊली तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करीत आहेत आणि ते मात्र तुम्ही नक्कीच पाहावे. जगात सुंदर काय असेल तर ते आपले मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार
आपले वागणे आणि काही न लपवता मन मोकळे जगणे यातच खरी सुंदरता मात्र लपलेली आहे. जीवनाच्या अर्ध्या तक्रारी तर अशाच संपतील जर लोक एकमेकांबद्दल बोलण्याऐवजी एकमेकांशी बोलणे नक्कीच शिकतील. ज्या माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता नक्कीच असेल त्या माणसांची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी देखील ती मात्र आपल्याला हवीहवीशी नक्कीच वाटतात. संघर्ष करताना तुम्ही मात्र कधीही घाबरू नका, कारण संघर्ष किती जरी कठीण असला तरी देखील जेवढा मोठा तुमचा संघर्ष कठीण असेल यश देखील तुमचे तेवढेच नक्कीच मोठे असेल. बाकी जीवन सोपे आहे, परंतु आम्ही जास्त विचार मात्र करून आणि विलक्षण करून ते कठीण नक्कीच करून टाकतो. काही लोक तर अशी असतात ती म्हणजे नक्कीच एखाद्या व्यक्तीबद्दल ती जास्त काळ बोललीत, अर्थात नक्कीच ते एखाद्या व्यक्तीबद्दल नक्कीच एखाद्या व्यक्तीला काहीतरी म्हणत असतील किंवा असेच बोलत असतील तर मग मात्र ते बोलणं झाल्यानंतर ती लोक विचार करतात की बाबा आपण काय वाईट नक्कीच बोललेले नाहीत का, अर्थात त्या व्यक्तीला आपले बोलणे कसे वाटेल याचा देखील नक्कीच विचार करतात. अर्थात प्रेमळ मित्रांनो, जे घडून गेलेले आहे त्याचा आपण विचार करणं प्रथम टाळावे, कारण नक्की ज्या गोष्टी घडायच्या आहेत त्या मात्र नक्कीच घडत असतात. परंतु तुम्ही मात्र प्रथम स्मरणामध्ये ठेवा, जर तुम्हाला कधी आनंद इतरांना देता नाही आलं तरी देखील चालेल, परंतु आपण मात्र कधीही इतरांना दुःख देऊ नये. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रथम स्मरणामध्ये ठेवावा. आपल्या भूतकाळाद्वारे कधी अर्थात परिभाषित होऊ नका. हा फक्त एक धडा होता, अर्थात जन्मपेटीची शिक्षा नक्कीच नाही. नात्यात एकमेकांना समजून घ्यायचं असतं. एकूण तर आपण अनोळखी माणसांचं सुद्धा मात्र घेत असतो. चांगले कर्म हे कधीही चांगलेच असते, फक्त आपल्या त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगोदर मात्र आपण नक्कीच बदलला पाहिजे आणि आपल्याला आपल्या चांगल्या काळात जास्तीत जास्त चांगली कर्म करता आली पाहिजेत, जेणेकरून भविष्यात उतार काळ चालू झाल्यानंतर कोणताही वाईट परिणाम आपल्यावरती मात्र नक्कीच होणार नाही. हेच जीवनात खूप महत्त्वाचे नक्कीच आहे आणि आपले जीवन हे तर कुल्फीसारखे आहे, टेस्ट करा नाहीतरी करू नका, वाया तर जाणारच आहे. म्हणूनच ते वाया घालवण्यापेक्षा मनसोक्त तुम्ही जगायला शिका. मनाजोगता त्याचा मात्र तुम्ही प्रथम आनंद घ्या. आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना, घडामोडी आणि त्यामध्ये असणारी आपली भूमिका, योग्य आणि अयोग्य हे तर निसर्ग त्याच्या अर्थात निरीक्षणावरून नक्कीच ठरवत असतो आणि त्याचे योग्य अयोग्य फळ हे मात्र तात्काळ नाही तर एक विशिष्ट कालावधीनंतर नक्कीच मिळत असते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी निसर्ग आपल्या प्रत्येक घडामोडीची नोंद कधीही नक्कीच घेत असतो. वेळ खूप बळशाळी असते. निसर्गाने आपल्याला एकदा संधी दिल्यानंतर योग्य वेळ येईपर्यंत तो कधीच हस्तक्षेप करत नसतो. पण आपल्याला बहाल केलेल्या संधीचे सोने करता आपण प्रत्येकाला मात्र आलं पाहिजे. पापाचा प्रभाव पाहायचा असेल तर चढता काळ न पाहता उतरता काळ आपण मात्र प्रथम नक्कीच पाहायला शिकलं पाहिजे. संपूर्ण करता जाणून नक्कीच घेतल्याशिवाय एखाद्याचा न्याय तुम्ही मात्र नक्कीच करू नका. आपण समजू शकता की तुम्ही समजू शकता, परंतु आपण मात्र नक्कीच नाही. आयुष्याच्या चित्रपटाला वनसमोर नक्कीच नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, एक पेन चूक नक्कीच करू शकतो, परंतु एक पेन्सिल कधी चूक नाही करू शकत, कारण तिच्यासोबत तिचा खरा मित्र असतो. खोडरबर अशा प्रकारेच तुमच्या नक्कीच वाईट संगती तुमच्याकडून होणाऱ्या चुका सुधारून तुम्हाला चांगले बनवेल. असे खरे मित्र तुम्ही मात्र प्रथम तुमच्या सोबत ठेवा आणि स्वार्थी मित्रांपासून आणि स्वार्थी माणसांपासून तुम्ही मात्र 4 हात नेहमी नक्कीच दूर राहायला शिका. बाकी मानवी शिक्षण हे जागतिक बदलण्यासाठी नक्कीच उत्प्रेरक आहे. टिकाऊ दयाळू भविष्याकडे हे नक्कीच आपली मार्गक्रमण नक्कीच आहे. आणि जेव्हा आपण स्वभाव किंवा आत्मविश्वास गमावल्याशिवाय नकारात्मक टिप्पण्या ऐकण्याची क्षमता विकसित करता, अर्थात याचा अर्थ असा की आपण परिपक्व आणि खरोखर नक्कीच शिक्षित मात्र झालेला आहात. कधी कधी भगवंत आपल्याला एकांतात ठेवतो, कारण आपल्याला याची जाणीव करायची गरज आहे की आपल्याला मात्र त्यांच्याशिवाय कोणाचीही गरज मात्र नक्कीच नाही. म्हणूनच भगवंतांनी तुम्हाला एकांतामध्ये ठेवलेली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी उंच ध्येय नक्कीच गाठाल. म्हणूनच प्रथम भगवंतांच्या प्रत्येक योजनेवरती आपण मात्र विश्वास ठेवला पाहिजे.
आणि प्रत्येक गोष्टी सौंदर्य असते, परंतु प्रत्येकाला ते पाहता येत नाही आणि ते कधी दिसत देखील नाही. मी कधी कधी आश्चर्यचकित होतो की मी लोकांना माझ्या आयुष्यात फक्त दुःख आणि दुःखात अर्थात दुःखापत का होऊ दिली. मला माहिती आहे की माझ्यासारखेच त्यांना हे कधीच वाटत नाही. अर्थात लोकांना आपल्या संवेदनशील कोपऱ्यात राहून दिल्यास त्यांना मात्र कधी समजणार नाही. असे मात्र धैर्य नक्कीच येते. स्वतः सोयी व्हा. आपण जसे आहात तसे तुम्ही आश्चर्यकारक आहात. दुसऱ्या अर्थात कोणीतरी असल्याचे भासवण्याची मात्र मुळीच गरज नाही. आपण जितके मोठे व्हाल अर्थात तितकेच आपल्याला मात्र हे नक्कीच जाणवेल की जीवन हे सर्व परिणाम जास्त प्रमाणात नक्कीच असते आणि जीवनातील साध्या गोष्टी म्हणजे सर्वात जास्त म्हणजे साधेपण आहे. जेव्हा आपण प्रेमाच्या घन नक्की सामर्थ्याने जगाला प्रकाशित करत असतो तेव्हा दोषाला कोणती अभय या रान्य सापडत कधीच नसते. वाढण्यासाठी आपण आपल्याला मागे ठेवलेल्या गोष्टीकडे जाणे मात्र आवश्यक आहे. अशा गोष्टी ज्या पुढे नक्कीच आपल्या उद्देशाने बोलत नाहीत किंवा आपल्या प्रवासाची सेवा देखील नक्कीच ते कधी करत नाहीत. कोणती व्यक्ती तुमच्याकडे या 3 कारणांपैकी एखाद्या कारणाने येत असते. भाव से अभाव से आणि नक्कीच किंवा प्रभाव से. जर ती व्यक्ती नक्कीच भावाने आलेली असेल तर तिला मात्र तुम्ही प्रेम द्या. अभावाने आलेली असेल तर मग मात्र त्या व्यक्तीची तुम्ही मदत करा. आणि जर ती प्रभावाने आलेली असेल तर तुम्ही प्रसन्न व्हा की ईश्वराने तुम्हाला जितकी क्षमता नक्कीच इतकी मात्र क्षमता दिलेली आहे. माणसांच्या प्रत्येक दिवस हा तर देवाची नक्कीच देण आहे. प्रत्येक दिवस एक संधी नवीन नक्कीच आहे. जीवनात काही नवीन किंवा चांगले करण्याचा प्रयत्न करण्यासाठी भगवंतांनी तुम्हाला हा एक आजचा महान दिवस नक्कीच दिलेला आहे. म्हणूनच प्रथम तुम्ही या दिवसाला योग्य पद्धतीने नक्कीच स्वीकारा. जेव्हा आपण ऐकता अर्थात त्यातील अर्ध्यावर विश्वास ठेवता तेव्हा मात्र तो हुशारीपणा असतो. परंतु जेव्हा आपल्याला कोणत्या अर्ध्यावर विश्वास ठेवावा हे माहिती नक्कीच असते तेव्हा आपण मात्र नक्कीच तेज असतो. परंतु आपण जर एखाद्याच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर तिथे मात्र आपण नक्कीच मूर्ख असतो. म्हणूनच कधीच तुम्ही कानावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या दृष्टीवर मात्र सर्वप्रथम आणि जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास ठेवा. मागे आयुष्य सोपवले जाऊ शकत नाही. ते जगले मात्र आपण प्रत्येकाने पाहिजे. ते अवतार असले पाहिजे. ते अर्थासाठी असणे आवश्यक नक्कीच आहे. ते येते अर्थात असणे मात्र आवश्यक आहे. आपल्या सचोटी आणि शांततेत अर्थात लंगर राहा. कारण स्वतःला नकारात्मकतेपासून दूर तुम्ही प्रथम करा. परंतु दयाळूपणे आपल्या कृतींना मार्गदर्शन तुम्ही नक्कीच करू द्या आणि आपल्या हृदयाचे पूर्णत्व तुम्ही रक्षण करा. आपले वर्तुळ सुज्ञपणे निवडा आणि विश्वास ठेवा की आपण आपल्या मुळांवर दृढ नक्कीच राहतो. तेव्हा सत्य आणि चांगुलपणाचा विजय नक्कीच होईल. आणि जेव्हा गोष्टी अपेक्षाप्रमाणे जास्त नाहीत अर्थात तेव्हा मात्र वाईट वाटणे ठीक आहे हे आपल्याला अर्थात काळजी दर्शवते आणि ते सुंदर आहे. आपल्या दयाळूपणाचा आणि प्रयत्नांचा अभिमान बाळगा. अर्थात नाकारणे बऱ्याचदा इतरांना प्राधान्यक्रम प्रतिबिंबित करते. आपल्या फायद्याचे नाही. अस्सल राहा. योग्य लोक आपल्याला मात्र किंमत नक्कीच देतील आणि अयोग्य लोक मात्र तुम्हाला किंमत देणार नाहीत. परंतु आपण मात्र नेहमी सत्य नक्कीच राहिलं पाहिजे. जर एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही तर कमकुवत मात्र लोक नक्कीच सोडून घेतात. मजबूत लोक श्रम करतात आणि बुद्धिमान लोक अशा गोष्टींकडे सरळ दुर्लक्ष मात्र नक्कीच करतात. मानवी जीवनाचा एक हेतू कोण नियंत्रित करीत आहे हे महत्त्वाचे नाही. प्रेम करण्यासाठी आसपास असलेल्या कोणालाही प्रेम नक्कीच करणे आहे. ज्ञान प्राप्तीचे प्रथम 3 मार्ग आहेत. अर्थात यातील पहिला मार्ग म्हणजे अनुभवाने मिळणारे नक्कीच ज्ञान. दुसरा मार्ग म्हणजे वाचनाने मिळणारे आपल्याला ज्ञान आणि तिसरा मार्ग म्हणजे श्रवण किंवा नक्की श्रुतीने मिळलेले आपल्याला ज्ञान. मी आपल्या नक्की जीवनात प्रत्येकाला महत्त्व देतो कारण जे चांगले असतील ते मात्र साथ देतील आणि जे वाईट असतील ते मात्र नक्कीच मला अनुभव देतील. आयुष्य ते कॅमेऱ्यासारखे नक्कीच आहे. फक्त काय महत्त्वाचे आहे यावर प्रथम मात्र आपण आपले लक्ष केंद्रित करावे. आणि तसेच प्रेमळ मित्रांनो नक्कीच समजून घ्या
चांगला काळ तुम्ही काबीज करा आणि नकारात्मकतेपासून सकारात्मकता तुम्ही विकसित करा. आणि जर या गोष्टी साध्य होत नसतील ना, तर दुसरा शॉट घ्यायला तर नक्कीच तुम्ही प्रथम तयार मात्र झाले पाहिजे. एवढं मात्र नक्कीच करे. नाती जपा, माणसे कमवा. पैसे काय हो, आज आहेत उद्या नाहीत, परंतु कमवलेली माणसे कधीही नक्कीच कामी मात्र नक्कीच येतील. कुठेतरी मनात कर्माची इथे भीती आहे, म्हणूनच तर गंगेवर इतकी गर्दी आहे. जो तो येऊन धुवून जात आहे, परंतु काय नक्कीच दूत आहे हे त्याला मात्र कधी देखील नक्कीच समजत नाही. मागे आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत नक्कीच नेहमी राहिल्यास तुम्हाला मात्र कधीच मन शांती मिळणार नाही. म्हणून तुमच्याकडे सध्या जे आहे त्यामध्ये तुम्ही नक्कीच आनंदी राहा. सर्वात मोठा अडथळा म्हणजे बहुतेकदा आपण कर्म अर्थात कम्फर्ट झोनाबाहेर नक्कीच काढणे आणि वाढ आणि उत्कृष्टता अनुभवण्यासाठी नक्कीच आवश्यक आहे. विश्वासाचे विचार आणि विश्वासाचे शब्द बोलण्यामुळे नक्कीच प्रत्यक्ष पराभवापासून आणि विजयात अंतःकरण नक्कीच बाहेर नेले जाईल. बाकी लोकांकडून थोड्या अपेक्षा तुम्ही मात्र नक्कीच करा आणि आपल्याकडून खूप अपेक्षा मात्र नक्कीच तुम्ही प्रत्यक्ष ठेवू नका. समजून घ्या, अपेक्षा जर तुम्ही प्रथम स्वतःकडून ठेवाल तर तिथे तुम्हाला भरपूर जास्त आनंद मिळेल. आणि जर तुम्ही इतरांकडून नेहमी अपेक्षा ठेवत राहाल तर तिथे मात्र तुम्हाला नेहमी दुःखाचे नक्कीच अनुभव येईल. म्हणूनच प्रथम प्रेमळ मित्रांनो, नक्कीच जे तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे त्यामध्येच तुम्ही मात्र प्रथम नक्कीच आनंदी पूर्णत्व राहायला शिका. जेवढं तुम्ही गमवलेले आहात नक्कीच त्यापेक्षा तुम्हाला मात्र नक्कीच पूर्णत्व मिळणार. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नेहमी तुम्ही मात्र नक्कीच शांत राहा. आयुष्याच्या या शर्यतीत एकच गोष्ट आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवली पाहिजे. एखादी गोष्ट मनासारखी घडली तर ती भगवंतांची नक्कीच कृपा, आणि एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली तर ती देखील भगवंतांची नक्कीच इच्छा. बस दोन्हीमध्ये देखील आपल्याला सुख नक्कीच मिळणार. म्हणूनच कोणतीही गोष्ट जरी तुमच्या आयुष्यामध्ये घडत असली तरी देखील ती प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या मनाप्रमाणे घडत आहे. बस एवढंच आपण स्मरणामध्ये ठेवावे आणि हे आपलं आयुष्य आपण आनंदाने नक्कीच जगावे. नक्कीच आपण जितके मोठे व्हाल ना, अर्थात तितके आपल्याला हे जाणवते की आयुष्य हे जास्त प्रमाणात नक्कीच असते आणि जीवनातील साध्या साध्या गोष्टीत म्हणजे सर्वात जास्त आयुष्य खर्च नक्कीच पडते. अशक्य वाटत असलेले तरीही धरा, आता समजून घ्या. नक्कीच पूर्णत्व आपल्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. जरी आपण आता ते पाहू शकत नाही, आपण आता आपल्यापेक्षा सामर्थ्यवान आहात आणि आपले चांगले दिवस पुढे मात्र नक्कीच आहेत. आपण एकटे नसून पुढे जात राहा. अर्थात आपली कथा अद्याप आता मात्र संपलेली नाही. बस एवढ्याच गोष्टी तुम्ही मात्र स्मरणामध्ये ठेवल्या पाहिजेत. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे कितीही जास्त दुःख जरी आलीत, कितीही जास्त संकटे जरी आलीत तरी देखील आपण मात्र कधी देखील घाबरू नये. बस भगवंतांवरती प्रत्येकाने विश्वास ठेवावा आणि योग्य जे नक्कीच भगवंत अर्थात हे गुरुमाऊली तुम्हाला जे काही योग्य वाटेल तेच नक्कीच आपण आपल्या मुलाशी द्यावे. हेच आपण भगवंतांच्या चरणी सदैव म्हणावे. म्हणूनच जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत नक्कीच देतील. म्हणूनच अजून जरी तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता आणि काळजी सोडावी आणि भगवंतांचे नक्कीच नामस्मरण करण्याकडे आता मात्र आपण प्रत्येकाने लक्ष द्यावे. मन अर्थात मानवतेबद्दल भगवंतांचे प्रेम सर्व मानवी गणनेच्या पलीकडे आहे. त्याची दया कायमस्वरूपी नक्कीच आहे. ते अनंत आहे. त्याचा विश्वास अर्थात विश्वासू पण सर्व पिढ्यापर्यंत नक्कीच टिकतो. हे देखील आपण प्रत्येकाने सदैव स्मरणामध्ये ठेवावे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, कितीही मोठे दुःख आलीत, कितीही मोठे संकट आलीत तरी देखील आपण मात्र प्रथम आपला विश्वास आपण स्वतःवरती नक्कीच ठेवलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहाल. म्हणूनच प्रथम आता मात्र स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि हे तुमचं आयुष्य तुम्ही योग्य पद्धतीने आनंदाने मात्र नक्कीच पूर्णत्व जगायला शिका. बाकी काय आपण गमावलेले आहोत. माणूस नेहमी याच विचारात नक्कीच असतो आणि जो व्यक्ती नेहमी जे आपल्याला नक्कीच भगवंतांनी दिलेले आहे ते मात्र योग्यच दिलेले आहे असे सकारात्मक विचार करून
नक्की जो व्यक्ती जगत असतो ना, त्याला मात्र भगवंत कधीच कोणत्या गोष्टीची कमी मात्र पडू देणार नाही. म्हणूनच जे तुम्हाला सध्या भगवंतांनी दिलेले आहेत ना, त्यामध्येच तुम्ही मात्र आनंदी पूर्णत्व राहायला शिका. बस एवढ्याच गोष्टी आपण स्मरणामध्ये ठेवाव्या. आत्मा आणि परमात्मा हे एकाच तत्वाला संबोधण्याचे दोन शब्द आहेत, पण बहुतेक सर्वजण प्रमादात जगत असल्यामुळे अर्थात आत्मा परमात्मा यामध्ये आणि हा शब्द आला आणि नक्कीच हे दोन वेगळे शब्द विरुद्ध दिशांना फेकले गेले. हे देखील तितकंच खरे. आपण सर्वांसाठी अनेकदा कळी आणि फूल पाहिली असेल, पण नक्कीच आपल्याला ही एक गोष्ट की जे एक सत्य नक्कीच आहे ते माहिती आहे का? ते म्हणजे कळी आणि फूल यांच्यामध्ये जरी आणि असला अर्थात समजून घ्या, तरी ती दोन्ही निराळे नक्कीच नाहीत, तर एकच आहेत. कळी हा फुलाचा पूर्व रंग आहे, तर फूल हा त्याच कळीचा नक्कीच उत्तर रंग आहे. जे आत्ताच्या उमळलेल्या फुलात आहे ते त्या कळीमध्ये अगोदरच होते आणि जे कळीत होते अर्थात तेच त्या फुलात प्रकट होणार होते. त्यामुळे कळी आणि फूल हे मात्र एकच आहे. हे मात्र आपण योग्य पद्धतीने नक्कीच समजले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, जी व्यक्ती कोणत्याही वाईट परिस्थितीतून पळ काढत नाही ना, तर त्याचा सामना करण्याचा प्रयत्न अर्थात करीत असते. अशा व्यक्तीला तुम्ही कधीच हरवू मात्र शकत नाही. आणि अशा व्यक्तींना मात्र नक्कीच आपण पूर्णत्व जपून ठेवलं पाहिजे. मैत्रीचं नातं कळायला थोडा वेळ नक्कीच लागेल, पण एकदा जर ते कळाल्यानंतर तुम्हाला मात्र त्याचे नक्कीच वेळ लागेल. तडजोडीने स्वतःला कधीही तुम्ही गमावू नका. जेव्हा दोन्ही अर्थात भागीदार सुसंवाद साधत असतात आणि प्राप्त करतात, तेव्हा संबंध मात्र नक्कीच वाढतात. या आव्हानात्मक काळात आपल्या मुलांशी खरे राहून भिन्न पर्यायांचा आदर करणे नक्कीच ठीक आहे. हे मात्र प्रथम आपण प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवावे. बाकी शब्दांमध्ये शक्ती असते. दुसऱ्यांच्या जीवनातील कथेत एक भयानक नक्कीच अनुभव बनू मात्र तुम्ही नका. गमावलेला विश्वास हा तर वितळलेल्या चॉकलेटसारखा नक्कीच आहे. आपण ते अर्थात गोठवण्याचा कितीही प्रयत्न जरी केलात तरी त्याला मात्र कधीही त्याचा मूळ आकार नक्कीच कधी मिळत नसतो. भगवंतांचे विलंब बहुतेक वेळा देवी संरक्षण असते, जे खरोखर आपल्या मालकीचे आहे यासाठी आपल्याला मात्र प्रथम नक्कीच तयार करीत असते. बाकी मित्रांनो, भगवंत जरी आपणास जाणवत नसला तरी तो आपल्या मात्र वतीने चमत्कार नक्कीच करीत असतो. रक्तगट कोणताही असो, रक्तात माणुसकी प्रथम मात्र नक्कीच असली पाहिजे. भगवंत फक्त तपशिलात नक्कीच नाही, तर तो प्रत्येक न पाहिलेल्या चमत्कारात आहे, ज्याची आपल्याला मात्र मुळीच कल्पना नसते. सकारात्मक जीवनशैलीचे अर्थात 4 सुवर्ण नियम. प्रथम म्हणजे आपण घरी धरण्यापूर्वी तथ्य नक्कीच जाणून घ्यावे. दुसरे म्हणजे तुम्ही न्याय करण्यापूर्वी का ते प्रथम नक्कीच समजून घ्यावे. तिसरे म्हणजे आपण एखाद्याला दुखापत करण्यापूर्वी प्रथम मात्र त्याचे आपणच जाणून करून घ्यावे. चौथी म्हणजे तुम्ही बोलण्यापूर्वी विचार मात्र नक्कीच करा. बस हेच सकारात्मक जीवनशैलीचे 4 सुवर्ण नियम, जे आपण प्रत्येकाने नक्कीच स्मरणामध्ये ठेवली पाहिजेत. मागे आपण कधीही भेटूया. सर्वात कमी अर्थात स्पर्धात्मक लोकांपैकी मी एक आहे. माझ्याबरोबर तुम्ही मात्र नक्कीच अपेक्षा करा. अर्थात चमत्कारांवर नेहमीच विश्वास ठेवा, कारण ते दररोज घडतात आणि तुमच्यापुढे नक्कीच ते असू शकतात. परंतु प्रेमळ मित्रांनो, चमत्कार तुम्हाला जर नक्कीच घडवायचे असतील तर प्रथम मात्र तुम्हाला नक्कीच प्रयत्न करावे लागतील. हास्य हे तर एक कमालीचे कोडे नक्कीच आहे. जेवढे ते सांगते त्यापेक्षा जास्त मात्र ते नक्कीच लपवते. अश्रूसुद्धा कमालीचे असतात. जेवढे बाहेरून दिसत असतात ना, त्याहीपेक्षा कितीतरी जास्त आतून मात्र ते नक्कीच वाचतात. अर्थात भगवंत, मी नक्कीच ठीक नाही, मी निचरा झालो आहे. कृपया माझे मन तुम्ही शांत करा, माझे हृदय बरे करा आणि नक्कीच माझ्या चिंता तुम्ही दूर करा, ते म्हणजे लवकरात लवकर. बस एवढीच मी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना मात्र नक्कीच करतोय. आणि प्रत्येक गोष्टीत तुम्ही मात्र धीर धरायला शिका, परंतु मुख्य स्वतःवर संयम ठेवा. स्वतःच्या अपूर्णतेचा विचार करून हिंमत तुम्ही मात्र तुमची कधीही गमावू नका, परंतु त्वरित त्यांच्यावर उपाय करण्यासाठी दररोज कार्य नव्याने मात्र तुम्ही सुरू करा. स्वतःशी प्रामाणिक राहणे हे मात्र नक्कीच उत्तम आहे. मित्रांनो, कोणतीही कोणीतरी आत्ताच आपल्यासाठी प्रार्थना करीत आहे
आणि आपण याद्वारे ते तयार कराल, भगवंत नक्कीच तुमच्या बाजूने आहेत. मृत्यूच्या ओळखपत्रावर आपली एक्सपायरी डेट कोणती आहे याची माहिती देणारे कोणतीही गुगल मॅप अर्थात गुगल ॲप अजूनही अस्तित्वात आलेले नाही आणि कुठल्याही भविष्यकाळ हे सांगूही शकत नाही. म्हणूनच आपल्या अर्थात दुःखी नक्कीच पीळ आणि जीवनाच्या चिंता कधी तुम्ही बिघडू देऊ नका. अर्थात समजून घ्या, तुम्हाला जर आयुष्यामध्ये दुःख आलेली असतील तर त्या दुःखाच्या बाहेर तुम्ही तुमचे आयुष्य पूर्णत्व नष्ट करू नका. कारण अर्थात दुःख आणि सुख हे तर काही क्षणांसाठी आपल्या आयुष्यामध्ये आलेली असतात. अर्थात ज्या पद्धतीने दुःख आलेले आहेत त्या पद्धतीने ते दुःख तुमच्या आयुष्यातून जाणार आहेत आणि ज्या पद्धतीने सध्या तुमच्या आयुष्यामध्ये सुख आहे त्या पद्धतीने ते सुख देखील कधी जास्त कधी कम अशा पद्धतीने नक्कीच होणार आहे. म्हणूनच आपण मात्र योग्य पद्धतीने आयुष्य नक्कीच पूर्णत्व समजले पाहिजे. आपल्यातील अपूर्णत्वाचा नेहमीच सन्मान करा आणि तुम्ही प्रथम मात्र नक्कीच त्याचा स्वीकार करा, कारण त्यामुळेच तुम्ही स्वतःच्या नजरेत अद्वितीय ठरता हे कधीही तुम्ही मात्र विसरू नका. सौंदर्याचे असे कोणतेही मात्र नियम नाहीत. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला तुम्ही स्वीकारा. स्वतःशील अर्थात स्वतःतील गुण दोष तसेच उणिवांचा तुम्ही प्रथम स्वीकार करा. जितके आनंदी व समाधानी राहाल तितके मात्र तुम्हाला छान नक्कीच वाटेल. सर्व गुण संपन्न ही छान एक प्रकारची कल्पना आहे, परंतु सर्व गुण संपन्न होण्यासाठी आपण आपली मन शांती नक्की ढासळणार नाही याची काळजी घेणे आणि याचा प्रकर्षाने विचार करणे हे मात्र नक्कीच गरजेचे आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्य तर हे एक प्रकारचे फूल झाडासारखे आहे. त्याला लागते ती मोकळी हवा, स्वच्छ पाणी, सकस आहार आणि उत्तम संस्कार. प्रत्येक पालक आपल्या मुलांना हे सर्व देण्यासाठी झटत असतात आणि ज्यांना हे मिळते ते पुढे निघून नक्कीच जातात आणि ज्यांना मिळत नाही ते मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये मागे नक्कीच पडतात. एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणूनच आपले शरीर ही एक विलक्षण गोष्ट आहे आणि ती निसर्गाच्या चमत्काराचे जणू काही एक प्रतिबिंब आहे. आणि जसे तुमचे शरीर आणि जसे तुमचे मन असेल त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनाचा मात्र नक्कीच आनंद घेऊ शकाल. आणि भगवंत हे गुरुमाऊली आपल्याला त्या नक्कीच वेदनावर शांततेत विश्वास ठेवतो तेव्हा तिची मात्र चमक नक्कीच वेगळी असते. बाकी आपल्या दृष्टी आणि हेतूनुसार जीवन आपण जगावे. इतरांच्या अपेक्षा आणि मतांनुसार आपण कधीही आपले जीवन नक्कीच जगू नये. सृष्टीचा तर निर्माता हा ईश्वर आहे आणि सृष्टीतील प्रत्येक गोष्ट किती सुंदर भगवंताने बनवलेली आहे. प्रत्येकाचा आकार, रंग, गंध आता उपयोगिता वेगवेगळी नक्कीच आहे. अर्थात साधे फुलांचे उदाहरण जरी घेतले तरी कितीतरी विविध रंगाचे, आकाराची, सुगंधाची फळे उपलब्ध आहेत. काही नेहमीच्या ऋतूत तर काही विशिष्ट ऋतूत नक्कीच उमलतात. तसेच फलांचेही आहे. प्रत्येकाचा रंग, आकार, चव वेगवेगळे आहेत. अर्थात सृष्टीच्या या निर्मात्याचे करू तितकेच कौतुक मात्र कमी आहे आणि भगवंतांनी नक्कीच जेवढं काही ते निर्माण केलेले आहे ते मात्र उत्तमच आहे. आणि भगवंतांनी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सध्या दिलेल्या आहेत त्या मात्र तुमच्यासाठी योग्य आहेत, अर्थात योग्यच आहेत. म्हणूनच प्रथम मात्र आपण आपली चिंता आणि काळजी सोडावी आणि भगवंतांनी जे आपल्याला दिलेले आहे त्यामध्येच आपण मात्र आनंदी राहावे. आठवणी अर्थात आम्हाला आठवण करू द्या की काही कायमचे टिकत नाही. तुम्ही आज आनंदित आणि उद्या दुःखी होऊ शकता. वेळ मात्र मूल्यवान आहे आणि तो वाया नक्कीच तुम्ही घालू नये. जीवनाचा तुम्ही आनंद घ्या आणि तुमचे दिवस मात्र तुम्ही लक्षात नक्कीच ठेवू नका. तुमचे दिवस तुम्ही मात्र प्रथम मोजत चला, एवढं मात्र नक्कीच. आणि नेहमी सर्वोत्कृष्ट पाहणारे डोळे, वाईटाला क्षमा करणारे हृदय, वाईट विसरणारे मन आणि कधीही विश्वास न गमावणारा आत्मा मिळो अशी तुम्ही प्रथम भगवंतांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करावी. तुझं माझं करता करता आयुष्याचा काळ संपून जातो. कधी आपल्या जवळचा दूर तर कधी दूरचा मात्र नक्कीच आपल्या जवळ येतो. आणि जगणे म्हणजे प्रत्येक क्षण जसा येतो तसा स्वीकारणे आहे. अर्थात कोणताही अनुभव नक्कीच दुसऱ्यांपेक्षा कमी किंवा नक्कीच जास्त मात्र महत्त्वाचा नक्कीच नाही. हे देखील आपण प्रत्येकाने समजून मात्र नक्कीच घेतले पाहिजे. ज्या प्रकारे आभाळातून पडणारे पाणी नक्कीच कुठल्या न कुठल्या रस्त्याने भगवंतांपर्यंत पोहोचते, त्याच प्रकारे निस्वार्थ भावनाने केलेली सेवा आणि प्रार्थना ही कोणत्या ना कोणत्या नक्कीच मार्गाने मात्र
योग्य पद्धतीने नक्कीच भगवंतांपर्यंत पोहोचत असते. काळजी ही एकूण वेळेचा अपयोग आहे, अर्थात काळजी केल्याने काही देखील बदलत नसते. हे सर्व नक्कीच केल्याने आपला आनंद नाहीसा करते आणि आपल्याला काही करण्यात व्यस्त मात्र नक्कीच ठेवते. प्रथम तुम्ही नेहमी स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे भगवंत तुम्हाला तुमच्या परिस्थितीबद्दल दिशा देईल, गोंधळ नाही. अर्थात देवाला शांतीसाठी तुम्ही प्रथम नक्कीच विचारावे. आणि आपल्या मालकीची सर्वात मूल्यवान मालमत्ता पैसा नसून आपल्याला नक्कीच गोंधळात टाकण्यासाठी डिझाईन केलेल्या जगात स्पष्टपणे विचार करण्याची आपली क्षमता आहे. मानसिकता स्पष्टता म्हणजेच संपत्ती असते. म्हणूनच जशा पद्धतीने तुम्ही इथे विचार करणार तसेच तुमचे भविष्य मात्र नक्कीच घडेल. जर तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रेम करीत असाल तर तुम्हाला कळेल की प्रेमाच्या मुळाशीच मुक्तीची मात्र नक्कीच शक्ती आहे. प्रेम सुंदर आहे कारण ते मनाने मात्र नक्कीच पूर्णत्व नियंत्रित केले आहे, पण मैत्री खूप सुंदर आहे कारण ती दुसऱ्या मनाची काळजी घेणारी एक पद्धतीची नक्कीच भावना आहे. बाकी मित्रांनो, काल भगवंताने माझी काळजी घेतली, तो आता मात्र माझी काळजी घेत आहे, तो उद्या नक्कीच माझी काळजी घेईल. बस एवढाच आपण विश्वास मात्र भगवंतांवरती देखील ठेवलं पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, माणूस कसा जरी असला तरी देखील तो भगवंतांच्या नक्कीच भक्तीमध्ये गेल्यानंतर बराबर नक्कीच मार्गावरती येतो. म्हणूनच नक्कीच दिवसातील काही क्षण आपण मात्र नक्कीच भगवंतांना दिले पाहिजे. ते म्हणतात ना, नक्कीच देवाच्या या चरणी बसावे क्षणभरी. त्याच पद्धतीने आपण समजावे. चालताना तर ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष कधी द्यायचे नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो. कोणीतरी खूप छान म्हटले, दृष्टीचे ऑपरेशन होते, दृष्टिकोनाचे नाही. फरक तर फक्त विचार करण्याचा नक्कीच असतो. नाहीतर त्याच ज्या पायऱ्यावर जातात ना त्याच खालीही नक्कीच येत असतात. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावनांचे मात्र प्रथम व्यवस्थापन करणे नक्कीच आवश्यक आहे. आणि स्वतःची मूल्य आणि तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी बनवलेल्या मूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एकदा जरी का तुम्ही तुमच्या यशाला नक्कीच प्राप्त करीत राहाल मात्र भरपूर जण नक्कीच तुम्हाला खाली खेचण्याचा तिथे प्रयत्न करतील, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी हे गुरु माऊली, मी माझ्या चिंता तुम्हाला समर्पित करतो. तुमची शक्ती माझ्या कमकुतपणात परिपूर्ण आहे हे लक्षात ठेवण्यास मला मदत करा. ती प्रदान मात्र करण्यासाठी तुम्ही नेहमीच विश्वासू नक्कीच आहात, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, आनंद ही तर एक पद्धतीची निवड आहे, परिणाम नाही. तुमच्या बाहेर काहीही तुम्हाला आनंदित करणार नाही. आपण आनंदित असणे आवश्यक आहे. कृतज्ञता नक्कीच बाळगा. आणि आनंदी राहण्यासाठी प्रथम मात्र आपण प्रत्येकाने सकारात्मक नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. कारण आनंद हा कधी कोणी तुम्हाला देणार नाही, तर आनंद मात्र प्रथम आपण स्वतः नक्कीच निर्माण करायचा असतो. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र स्मरणात ठेवायच्यात. आणि आनंद शोधणेच म्हणजे तुमचा फोन शोधण्यासारखे आहे. बहुतेक वेळा ते आपल्या मात्र हातात नक्कीच असते. निराकार प्रेम म्हणजे सच्चे प्रेम. मुक्तता म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाच्या खरेपणा, अर्थात खरेपणाचा नक्कीच स्वीकार. आत्मा आणि शरीर यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. निरंतर प्रेमाचा पाठपुरावा करा, मग तुमचे जीवन सुंदर नक्कीच होईल. स्वतःला समजून घेतल्यास तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण होईल. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी मात्र नक्कीच आहे. आणि आनंद हा तर तुमचा मूलभूत हक्क आहे. तुम्ही जसे आहात तसेच राहा, हेच तुमचे नक्कीच प्रथम सत्य आहे. बाकी आनंद त्यांना कधी मिळत नाही जे आपल्यावर अटींवर अर्थात जीवन नेहमी जगत असतात. आनंद तर खरं त्यांना मिळतो जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी आपल्या अटी बदलायला देखील तयार असतात. ध्येय पूर्ण होणे हा नशिबाचा भाग आहे, परंतु त्यासाठी आपण प्रयत्नही करू नये ही मात्र नक्कीच चुकीची गोष्ट आहे. म्हणूनच एखादी गोष्ट जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रथम तुम्हाला मात्र भरपूर जास्त प्रयत्न नक्कीच करावे लागतील. एवढं मात्र प्रथम तुम्ही लक्षात ठेवा. आणि कोणालाही नियंत्रित मात्र वाढू इच्छित नाही, समजून घ्या. ते काय अनुभवू शकतात, बोलू शकतात आणि करू शकतात. नियंत्रण हे स्वतःवर आणि इतरांवरील विश्वासाच्या अभावामुळे नक्कीच उद्भवते. शांत राहा आणि जाणून घ्या की नक्कीच मी भगवंत आहे. मी नक्कीच राष्ट्रांमध्ये उंच होईल, मी पृथ्वीवर उंच होईल.
अर्थात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, नेहमी तुम्ही शांत राहा आणि झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठण्यापूर्वी रोज सकाळला तुम्ही अर्थात रोज नक्कीच तुम्ही सकाळी उठल्यानंतर आणि नक्कीच रात्री झोपण्यापूर्वी रोज तुम्ही स्वतःला सांगावे, ते म्हणजे मला भगवंतांनी जे काही दिलेले आहे ते मात्र नक्कीच मला उत्तम दिलेले आहे आणि जे काही मला प्राप्त होत आहे ते देखील उत्तमच प्राप्त होत आहे. बाकी मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त यशस्वी होत आहे, भरपूर चांगल्या गोष्टी मला भगवंत देत आहेत, तसंच माझे आरोग्य देखील निरोगी होत आहे. नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये मी लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाही. समजून घ्या, अशा सकारात्मक गोष्टी जर रोज तुम्ही स्वतःला सांगत चलाल तर त्याच गोष्टी तुमच्याकडे आकर्षक जास्त होतील. म्हणूनच प्रथम मात्र माणसाने नक्कीच स्वतःला सकारात्मक बोलले पाहिजेत. अर्थात तुम्ही जर नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष द्याल तर नक्कीच त्या गोष्टी तुम्हाला समाप्त करतील. म्हणूनच अशा सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्या गोष्टी रोज तुम्ही स्वतःला म्हणत चला. बस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःहून नक्कीच बदल घडताना पाहताल. वेळ आणि चांगले मित्र या दोन गोष्टी नक्कीच आहेत, ज्या जितक्या जुना होतात ना अर्थात तितक्या जास्त मूल्यवान देखील नक्कीच बनतात. मन तर भगवंतांनी प्रत्येकाला दिले आहे, परंतु समोरच्याचे मन जिंकणारे मन हे तर काही ठराविक लोकांनाच भगवंतांनी दिले आहे. अर्थात प्रभू बलवान नक्कीच आहेत किंवा शांत आहेत असे कधीही तुम्ही समजू नका. हे सहसा उलटूही नक्कीच शकते. बस एवढंच तुम्ही समजावे. तुमच्या विश्वासातील सर्व काही तुमच्या आत समावलेले आहे, त्या सर्वाला स्वतःहून नक्कीच तुम्ही मात्र प्रथम स्वीकारा शिका. अर्थात ताण म्हणजे काय, आपली अपेक्षा आणि वास्तव या अर्थात यातील नक्कीच अंतर म्हणजे ताण आहे. अधिक अंतर अधिक ताण. त्यामुळे कशाचीही तुम्ही अपेक्षा प्रथम करू नका आणि सर्व काही स्वीकारण्याचा तुम्ही मात्र योग्य असा प्रयत्न नक्कीच करावा. अंधाराच्या ऋतूत अर्थात बोगद्याच्या शेवटी प्रकाश नाही हे पटवून देण्यासाठी तुम्ही खूप कष्ट मात्र नक्कीच केलेत. या 10 गोष्टी पैशाने कधी तुम्हाला नक्कीच विकत मात्र घेता येत नाहीत. प्रथम म्हणजे शिष्टाचार, दुसरे म्हणजे नैतिकता, तिसरे म्हणजे आधार आणि अर्थात आदर, चौथे म्हणजे चारित्र्य, पाचवे म्हणजे सामान्य आणि अर्थात सामान्य ज्ञान, सहावे म्हणजे विश्वास, सातवे म्हणजे संयम, आठवे म्हणजे वर्ग, नववे म्हणजे सचोटी आणि 10वे म्हणजे प्रेम. बस या गोष्टी तुम्हाला पैशाने कधी विकत मात्र घेता येणार नाहीत, तर ते स्वतःहून आत्मसात आपण प्रत्येकाने मात्र केल्या पाहिजेत. आणि जर कोणी तुम्हाला अर्थात निवडत नसेल तर तुम्हाला मात्र शेवटी स्वतःची निवड नक्कीच करावी लागेल. हा मात्र आशीर्वाद आहे, नक्कीच पूर्णत्व निराशा नाही. तुमच्याकडे सध्या जे काही आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असतात, तेव्हा तुमच्याकडे आवश्यक असलेले सर्व काही नक्कीच असते. आणि ज्या पायरीचा आधार घेऊन आपण पुढची पायरी गाठलेली आहे त्या पायरीला आपण कधीच विसरू नये, कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण मात्र पुढची पायरी कधीच ओलांडू मात्र शकलो नसतो. सर्व अर्थात नक्की स्वर्ग कोणत्याही धर्म संप्रदायासाठीच राखीव नाही. भगवंत हा स्वर्गाचा एकमेव नक्कीच मार्ग आहे. किंवा जोपर्यंत तुम्ही सर्व धर्म आणि संप्रदाय आणि त्यातील अर्थात अधार्मिक परंपरा नाकारून खरे नक्कीच उपासक बनत नाहीत तोपर्यंत तुम्ही भगवंतांच्या राज्यात प्रवेश मात्र कधीही करू शकत नाहीत. एवढं मात्र नक्कीच जगाला शिकवण्याची एकच पद्धत आहे आणि ती म्हणजे स्वतःचे म्हणणे सर्वप्रथम ऐकत जाणे. म्हणूनच आयुष्यामध्ये कोणती लोक तुम्हाला काय सांगतात हे देखील तुम्ही प्रथम ऐकली पाहिजेत. परंतु ज्या गोष्टी नक्कीच तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला नक्कीच अनुभव आलेली आहे त्या नक्कीच अनुभवावरून आपण मात्र प्रथम प्रत्येक निर्णय नक्कीच घेतले पाहिजे. आणि तुमच्यापैकी काही जण प्रेमपत्रे चालवत आहेत आणि तुम्हाला ते कळलेही अर्थात नाही. तुम्ही खोल्या उजळवत आहात, वातावरण बदलत आहे आणि फक्त तुम्ही बनून प्रेरणा नक्कीच घेऊन जा. अशी अनमोल मात्र नक्कीच भेट आहे. बाकी मित्रांनो समजून घ्या, शांत मन नक्कीच भीतीवर अंतर्ज्ञान ऐकण्यास सक्षम नक्कीच आहे. बाकी सर्वोत्तममधला सर्वोच्चम बदला वगैरे काही नाही. बरे करा, पुढे जा आणि ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांच्यासारखे तुम्ही नक्कीच कधी होऊ नका. अर्थात आयुष्यामध्ये कितीही मोठे यश जरी मिळाले तरी देखील आपण मात्र आपले पाय नक्कीच जमिनीवरती ठेवावे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे.
आणि चांगल्या सवयी, सकारात्मक विचार, तसेच स्वच्छ खाणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे हे मात्र चांगल्या माणसांचे नक्कीच उत्तम लक्षणे आहेत. कोणती व्यक्ती लाखो गोष्टी जाणत असेल, पूर्ण नक्की जगाला ओळखत असेल, परंतु जर ती स्वतःलाच नीटशी नक्कीच जाणत नसेल तर ती व्यक्ती मात्र अज्ञानी नक्कीच आहे, असं मात्र नक्कीच आपण समजावे. बाकी प्रेमातून तुम्ही गोष्टी करा, प्रेमासाठी गोष्टी करण्याच्या अर्थात कधी देखील नसतात. आत्मविश्वास मिळवण्याचा जलद मार्ग म्हणजे तुम्हाला जे करायला भीती वाटते नक्की तेच करणे. आता कितीही त्रास होत असला ना तरी कधीतरी मागे वळून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नक्कीच तुमच्या संघर्षामुळे तुमचे आयुष्य चांगलेच मात्र बदललेले आहे. एवढं मात्र नक्कीच खरे, जग चांगल्या माणसांनी भरलेले आहे. जर तुम्हाला एक सापडत नसेल तर तुम्ही मात्र नक्कीच एक व्हा. आणि प्रेम म्हणजे शुद्ध स्वातंत्र्य, अर्थात स्वातंत्र्य, त्याची संपूर्ण असुरक्षतेची स्थिती जिथे तुम्ही गहन नक्कीच आनंद आणि खोल दुःख दोन्ही मात्र योग्य पद्धतीने नक्कीच स्वीकारतात. एवढं मात्र नक्कीच. बाकी भगवंतांच्या वचनांमध्ये प्रवेश करणे तो तुमचा नक्कीच वारसा आहे. जर तुम्ही खरोखर पवित्र भूताच्या जीवाने अर्थात जीवनाने भरले असाल तर तुम्ही एका वर्षात बरेच काय कराल जे तुम्ही त्याच्याशिवाय 50 वर्षात करू शकलेले नाहीत. म्हणूनच आपण प्रत्येकाने प्रथम भगवंतांचे व्हावे, कारण भगवंतांच्या होण्यात अर्थात भगवंतांचे होण्यातच खरे मात्र आपल्या जीवनाचे आनंद आहे. म्हणूनच जे भगवंत आपल्या आयुष्यामध्ये करत आहेत, अर्थात जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नक्कीच घडली तर ती नक्कीच बाळूमामांची कृपा झाली, आणि एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडलेली नाही तर ती बाळूमामांची इच्छा झाली. या दोन्हीमध्ये देखील तुम्हाला सुख आणि समाधान नक्कीच मिळेल. म्हणूनच जे काही होत आहे ती तर आपल्या गुरुमाऊलींची नक्कीच इच्छा आहे असं आपण प्रत्येकाने समजावे. आणि या आयुष्याच्या प्रवासामध्ये प्रत्येक जणांनी आनंदी राहून आयुष्य जगावे. जीवनाचा सर्वोत्तम भाग दररोज सकाळी तुम्हाला स्वतःची आनंदी आवृत्ती बनण्याची एक नवीन संधी मात्र नक्कीच असते, जी आपण प्रत्येकाने नक्कीच समजली पाहिजे. अर्थात सर्वात कठीण लढाया मनाने नक्कीच लढल्या जातात, शक्तीने कधीही नाही. ज्ञानी माणसाला समजते की शांतता हा विजयाचा जलद मार्ग नक्कीच आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला देखील नक्कीच मनापासून आवडत असतील तर तुम्ही अजून देखील आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच्या या गोड संदेशाला एक लाईक जरूर करा. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.